हाय नमस्कार सगळ्यांना. तर बघा आता मी करायला लागले डोसा. आता रात्र पण झाली तरी बघा आता मी कसा डोसा करते दाखवते तुम्हाला. मागच्या कॅमेराने दाखवते बघा. हो मी असं तांदूळ बारीक करून आणलेत. आता एक ठेवलाय भाजायला, एक केलाय असा. तांदूळ काल भिजू घातलं होतं आणि हे डोश्याचा तवा ठेवलाय गॅसवर आणि असा एक डोसा ठेवलाय भाजाय. जेवण करायचं आहे त्याच्यामुळे म्हणलं जेवण करतानाच गरम गरम करावं डोसा. आता ही असा डोसा करायचा आहे. डोसा करणारच नव्हती पण दादू मागत होता डोसा त्याच्यामुळे आता ही करायला लागली. काल तांदूळ भिजू घातलं होतं आणि असा आता भाजाय ठेवलाय डोसा. बघा आता हे डोसा असा लाल भडक भाजत आलाय. असा भाजून घ्यायचा चांगला लाल भडक. आता लई रात्र झाली मी आता तुम्हाला ही जी रेसिपी निवांत दाखवते एका दिवशी. असा चांगला भाजून घ्यायचा लाल भडक. किती छान झाला. असा भाजून घ्यायचा. ठेवते तिथं जरा मी आता तर बघा आता हे काय करायला मला बी काय माहित नाही. हात काढी घेतात ना. हां तर अशा प्रकारे इथं आता हे असं की नाही डोश्यासाठी ही काय सामग्री काय लागते ते सगळं घेतली आणि तुम्हाला ते सांगितलं असेल. आणि हिचा व्हिडिओमध्ये आता मी मधनंच मी आलो आहे. मला काय माहीत नव्हतं हिचं ते व्हिडिओ चालू आहे ते. तर ही अशा प्रकारे ही करा तुम्ही बघून. आणि ह्याच्यासाठी वेगळा तवा घ्यावा लागतो. तुम्हाला दाखवतो तवा कसा आहे. हा तवा वेगळ्याच कंपनीचा आहे. आपल्याकडे 2-3 प्रकारचे घरात तवे आहेत. आता ही तुरी डाळीची आमटी केली आहे. तेवढी आता कोणा नाकाला लागायची. कुठं तिकडे आहे ते बघूलेत कसे केले. तर मित्रांनो आपले असं एकदम प्रोफेशनल ब्लॉग नसतात. आपले ब्लॉग रिअल टाईप जसं असेल तसं अशा पद्धतीने आपलं ब्लॉग असतात. आणि जे आपल्या काही घरात जे आहेत ते आम्ही दाखवायचा प्रयत्न आम्ही करतो. तर आता ह्या फॅनमुळं आपला आवाज येत नसेल जास्त करून. तर त्याच्यामुळं असं काय आपण काय जे आपले यूट्यूबवर जे आहेत ते असे खूप लाजल्यासारखं करतात. हे दाखवा का नको, ते दाखवा का नको, आपल्याला बोला येईल का नाही, असं तसं ते करतात. पण आपल्याकडे तसं काही नसतं.
आपण इनडायरेक्टली ब्लॉग चालू करतो आणि इनडायरेक्टली सांगतो, आणि ही सुद्धा तसेच सांगत असते. मग ज्यांना आवडते ते बघत असतात आणि ज्यांना आवडत नाही ते मग थोडंफार बघून सोडून देतात. पण आपली यूट्यूब फॅमिली तशी नाही, कंटिन्यू बघतच असते. तर हे अजून तयार व्हायला लागले, अजून तर काही झालेलं नाही. तर मित्रांनो, तुम्हाला जर ह्याचा आवाज, हिने जर दिलेली माहिती जर तुम्हाला हिचा आवाज येत आला नसेल तर मी तुम्हाला डबल सांगतो. तर ही बनवायचं जर असेल तर पहिल्यांदा आपल्याला तांदूळ भिजू घालायचे असतात 2 दिवस. तांदूळ जर भिजू घातले 2 दिवस, मग 2 दिवसानंतर काय करायचं, तर मित्रांनो मग ते 2 दिवस झाल्यानंतर त्याच्यामधलं तांदळामधलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आपल्याला. तर माफ करा मित्रांनो, ही मी आपल्या बहिणीशांना मी सांगतो आहे, कारण की आपले मित्र ही काय ह्याचा प्रयोग काय करणार नाहीत, करू शकत नाहीत. मी आपल्या माता भगिनींना मी सांगतो आहे. तर आणि मित्रांनी पण केलं तर काय प्रॉब्लेम नाही. ज्याच्या घरी कोण आपली आई बहीण कुठं गावाला गेली तर मग आपण पण करू शकतो आहे. मग हे काय करायचं, 2 दिवस भिजू घालून नंतर ह्याच्यातलं पाणी निथळून काढायचं आणि मग हे मिक्सरला बारीक करायचं. आणि मिक्सरला बारीक करताना ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं ना, मीठ किती टाकायचं, हां चवीनुसार मीठ टाकायचं. आणि त्याच्यानंतर मग हे असला तवा घ्यायचा, डोश्याचा तवा घ्यायचा, आणि त्याच्यानंतर हे गॅसवर ठेवलं, हे गॅसवर ठेवून तव्यात तेल ओतायचं आधी, बरोबर आहे. तेल ओतलं का मग हे असं ओतून घ्यायचं. आता की दाखवलं तसं ओतून घ्यायचं. आणि ही नंतर मग ही भाजी बनवून घ्यायची, तुरीच्या डाळीची भाजी बनवून घ्यायची मस्तपैकी. मग हे आता हे असं झालं तयार. मग हे अशा प्रकारे तयार झाले. आता डोसा तयार झाला आणि तुम्ही पण असंच बनवा. खूप एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण हे असं बनवलेलं आहे, एकदम मस्तपैकी. आणि आपण हॉटेलला वगैरे गेलो तर खूप महाग असतं हे. मला तर काही जास्त माहीत नाही हे कितीला असतं हे, ह्याची काय प्राईज असते डोश्याची किंवा काय. कारण आपण हॉटेलला कधी असलं काय बाहेरच्या गोष्टी मी काय खातच नाही. जे आम्हाला खावं वाटेल ते आम्ही घरीच बनवतो. मग ते काय म्हणते त्याला, ती भाजी, पनीर भाजी असेल किंवा पिझ्झा बर्गर असेल, ह्या गोष्टी आम्ही सगळ्या ही घरीच बनवत असते. त्याच्यामुळं आम्हाला बाहेर जायची काही गरज पडत नाही. मग श्रीखंड असेल, आमरखंड असेल, या सर्व काही गोष्टी आम्ही घरीच बनवतो आहे. मग केक असेल. तर मित्रांनो, मग हे तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि बहिणीशांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा असंच छान छान डोसा हे बनवून घ्या. आणि तुम्हाला नेक्स्ट कुठला काय बनवायचं आहे ते सांगा. तर आता पुढचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला ह्याचा दाखवणार आहे, भातापासून आपण कशा कोरड्या किंवा भातोड्या शिळ्या भातापासून बनवायच्या ते सुद्धा आम्ही सांगणार आहे पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आमचे तुम्हाला व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पोचतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, बाय बाय.